नमस्कार, माझं नाव फिरोज खान. आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा. आज एक विशेष अशी बातमी आहे की अनधिकृत बांधकामावर जे आहेत ते रोखण्यासाठी इथे मनसेचे पदाधिकारी उपोषणाला अमरण उपोषणासाठी आय विभागामध्ये वसई गावात बसलेले आहेत महापालिकेच्या समोर. त्यांच्याकडून जाणून घेऊया काय हे संदर्भ आहे आणि कशा पद्धतीचा हा जे चाललेला अनधिकृत बांधकाम वसईमध्ये जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं काय अभ्यास आहे आणि त्याच्यावर आपण चर्चा घेऊया. काय म्हणाल आगरे साहेब, जे चाललेलं आहे वसई विरारमध्ये महापालिकेच्या अंतर्गत जे बांधकाम आहे जे चाललेलं आहे अनधिकृत बांधकाम आहे, खूप असे विषय आहेत. कोणत्या विषयावर तुम्ही बसलात काय? नमस्कार, मी सुजित आगरे. विषय असा होता की अनधिकृत चाळींचं बांधकाम जे महानगरपालिकेच्या आय प्रभागाच्या अंडरमध्ये आहे आणि ते उमयामधील 9332 हा जो सर्वे नंबर आहे त्या सर्वे नंबरमध्ये गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम चाळीचं बांधकाम होतं आणि तिथे खूप असे नागरिक आहेत, त्यांना फसवलं जातं. पण मला कळत नाही, जे अनधिकृत बांधकाम एवढे वर्ष चालू आहे त्यावरती महानगरपालिका दुर्लक्ष का करते? एवढं वर्ष का महानगरपालिका झोपली होती का? आज मी उपोषणला बसल्यानंतर आता गिल्सन साहेब आले, सहाय्यक आयुक्त, आणि बोलतात आम्ही तोडक कारवाई करतो. पण मला कळत नाही, एवढे वर्ष महानगरपालिका का लक्ष घालत नाही का? महानगरपालिकेला काय तिथून का भेटतं का? माझं एवढंच मत आहे की या ठिकाणी जर ज्या चाळी बांधल्या जातात, ह्या चाळीमध्ये सर्वसामान्य माणसं, जी सर्वसामान्य ज्यांना 10 ते 15,000 पगार आहे, जे घरकाम करून जे आपले रोजीरोटी चालवतात, त्या माणसांचं ह्या ठिकाणी पैसा ते लोक टाकतात आणि ह्या 5 ते 6 लाखामध्ये ह्या रूम विकल्या जातात. मला हेच कळत नाही की ह्या ठिकाणी जर त्या 6 लाखात रूम देत आहे तर रूममध्ये ह्या लोकांनी ॲडव्हर्टाईज केलेली आहे. तुम्ही जाहिरात बघू शकता, यांची जाहिरात आहे की या जाहिरात अशी आहे की या ठिकाणी जी जाहिरात आहे त्या ठिकाणी दिलेले 7-12 टायटल क्लिअर, रजिस्ट्रेशन, घरपट्टी, 24 घंटे बिजली, अशा म्हणजे त्या ठिकाणी मेट्रो स्टेशन सुद्धा त्यांनी हे केलंय, मेट्रो स्टेशनचा सुद्धा उल्लेख केलाय. पण हा अशा फसवणूक का करता तुम्ही? महानगरपालिकेला माझी एवढीच विनंती आहे की ह्या ज्या चाळी ज्या आहेत, ह्या ज्या तुमच्या अंडरमध्ये ज्या चाळी आहेत त्या चाळींवरती तोडक कारवाई करून त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारची परमिशन देऊ नका चाळी बांधण्यासाठी, तरच त्या ठिकाणी चाळी बांधणं बंद होईल. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय म्हणत आपल्याबरोबर दुसरेही पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊया. त्यांनी पण जे आहे गिल्सन साहेबांना भेटून काय त्यांचा संवाद झालेला आहे ते आपण त्यांना विचारूया. काय म्हणाले गिल्सन साहेब तुम्हाला आणि काय तुमची चर्चा झालेली आहे? आताच आपण बघितलं गिल्सन साहेब ज्या मीटिंगमध्ये होते, मीटिंग संपल्यानंतर गिल्सन साहेब बाहेर आले आणि त्यांनी मला शब्द दिला की जर आता काम चालू असेल तर मी खाली येऊन तुझ्या समोर सुजितला मी शब्द देतो. जसं ते मी तसं त्यांच्याबरोबर बसलो, तुम्ही होते वरती, आपण वरती बघितल्यानंतर ते खाली आले. त्यांनी सांगितलं जर आता काम चालू असेल तर मी ते तोडायला माझी माणसं पाठवतो. तातडीने त्यांनी ती माणसं पाठवले. पुढे काय होईल मला माहिती नाही, पण वसई शहरामध्ये वेस्टमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण चालू आहे की त्याला सुमारच नाही. याच्या अगोदर सुद्धा मी अनेक वेळा तक्रारी अर्ज ह्या महानगरपालिकेला दिलेले आहेत. महानगरपालिकेचे आत्तापर्यंत हे मला वाटतं 8वे सहायुक्त आहेत आणि 8वे सहायुक्त आहे, पण यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं काम होत नाही. महानगरपालिका अतिशय कमकुवत महानगरपालिका आहे. ही महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे हे भ्रष्ट आहेत, हे कामच करणारे नाही. आता माझ्याजवळ येऊन जरी त्यांनी शब्द दिला असेल ना तर कितपर्यंत हे काम करतील हे सांगता येणार नाही. पण जर त्यांनी ते काम केलं नाही तर सुजित आंगरे जे अमर उपोषणाला आता बसलेले आहेत, यांनी जर आता त्या आयुक्त लोकांनी पाठवलेले आहेत ते जर त्यांनी कामं केली नाही आणि ते तोडक कारवाई झाली नाही तर सुजित आंगरे जे उपोषणाला बसलेले आहेत हे आमचं उपोषण कितीतरी दिवस राहिलं आहे. तर माझा यांना जाहीर पाठिंबा असणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमच्या साहेबांनी सांगितलं आहे जिथे अतिक्रमण वगैरे ज्या तुम्ही शब्दाला जे हात घालणार ते काम पूर्ण जर केलं नाही तर त्याला तुमच्या पद्धतीने उत्तर द्या, असा आमचा राज साहेबांचं म्हणणं आहे आणि ते आम्ही पाळणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. असं पण आहे की जेव्हा गिल्सन साहेब तुमच्याबरोबर बोलत होते की पहिले जे बांधलेले आहेत ते आम्ही तोडणार नाहीत, पण आता जर बांधत असतील तर ते आम्ही तोडू. परंतु पहिले का बांधले गेलेले आहेत आणि त्याच्यावर का लक्ष दिलेलं नाही आहे, असं का होतंय? वसई विरारमध्ये असे अनधिकृत बांधकामाचं एक भरमार पडलेला आहे, तर याच्यावर मनसे काय करणार? नाही, हे जे आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला उत्तर असंच आहे की कोणाची नजर नाही गेली किंवा कोणी बघितलं नसेल तेव्हा यांना जे काय
चांडीकोंडी झाली असेल, त्यांनी त्यांना ते बांधायला परमिशन दिली असेल किंवा परमिशन न देता त्यांचे अतिक्रमण त्यांनी केलं असेल. मुळात तर ते करूनच नाही दिलं पाहिजे. हे अतिक्रमण महानगरपालिकेला देताच आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेने अतिक्रमण करून देण्याचा हा विषयच नाही. आता लोकांचे एवढे पैसे वाया गेले. तसं सुजित आंग्रेने सांगितलं की त्यांना 10-15 हजार पगार मिळत असेल आणि 6 लाखाला जर विकत असेल आणि एवढं मेट्रो सारखे ते स्टेशन बिशन ही काय बापाची मालमत्ता आहे का? तिथे मेट्रो आहे ना. हे महानगरपालिकेला ह्या सगळ्या गोष्टी कळत नाही. हे दुर्दैव आहे त्या महानगरपालिकेचा आणि या आयुक्तांचं. त्या पवार जे आयुक्त बसले एका ठिकाणी मला वाटतं आमदारांनी सुद्धा त्या या तालुक्याचे जे आमदार आहेत जितेंद्र ठाकूर साहेबांनी, त्यांनी सुद्धा त्या पवार साहेबांना जे सांगायचे ते सांगितलं असेल. तुम्ही ऐकलंच असेल काय सांगितलं ते. पण हे सगळं ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखं या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं, हे महानगरपालिकेचं दुर्दैव आहे. हे महानगरपालिकेने दुर्दैव थांबवलं पाहिजे आणि जी लोकांना शब्द देतात ते शब्द पाळला पाहिजे. लोकांचे अतिक्रमण या वसईमध्ये एवढं मोठं अतिक्रमण होत चाललेलं आहे. ते वसई जर त्यांना वाचवायची असेल तर त्यांनी वसईचा विकास व्हावा असं वाटत असेल तर त्यांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही ऐकलं यांची काय परिस्थिती आहे वसई विरार शहराची. काही अशा ठिकाणी नोटीस देऊन बिल्डिंगा पाडल्या जातात, तर काही ठिकाणी इलिगल जे आहे चाळी बांधण्याचं काम चालू असतं. आणि हे चाळी बांधण्याचं जे काम असतं हे मुळात असं आहे की जेथे जागा खाली राहिलेली आहे किंवा जिथे डम्पिंग ग्राउंड असेल किंवा खारटन जागा असेल, ज्या ठिकाणी आपण काही बांधू शकत नाही त्या ठिकाणी या चाळ्या बांधल्या जातात. पण या चाळ्या बांधण्यासाठी देखील लक्ष देणं, या चाळ्या बांधण्याचे बांधकाम करणारे जे ठेकेदार असतील किंवा बांधकाम करणारे जे बिल्डर आहेत हे धडल्ल्याने आपल्या हिशोबाने जे आहे ट्रेनमध्ये किंवा वसई विरार शहरात आपलं प्रचार करतात की इथे 1 किलोमीटरवर मेट्रो स्टेशन येणार आहे, आम्ही 24 तास इथे तुम्हाला पाणी देणार, 24 तास तुम्हाला जे आहे लाईट भेटणार. इथे राहणाऱ्या लोकांना 24 तास इथे भेटत नाहीये, पाणी नाही भेटत आणि 24 तास तुम्हाला लाईटही नाही भेटत. अशी परिस्थिती असताना या चाळीतील लोकांना एवढी हिंमत कशी येते की इथे 24 तास आम्ही सर्व काही तुम्हाला देऊ. या लालचीपोटी जे उपनगरात वसईच्या किंवा ज्या मुंबईत राहणारे जे गरीब आहेत किंवा त्यांना वाटतं की इथे स्वस्तामध्ये आम्हाला घर मिळेल, आम्ही तिथे जाऊन आमचं स्वतःचं घर करू, पण या घर घेण्याच्या पाठीमागे यांची फसवणूक होते आणि इथे आल्यानंतर ते स्वस्तामध्ये घर घेतात. परंतु त्यांना ते माहिती नसतं की हा 7/12 काय आहे, माझं घर कोणाच्या जमिनीवर बांधलेलं आहे का आणि कसं काय. तर जो घर घेणारा जो जमीन ज्याची असतो तो जमीन देऊन पैसे घेऊन मोकळा होतो आणि ते जे बिल्डर असतात ते बिल्डर त्या बिल्डिंगला बांधून मोकळे होतात. त्याच्यानंतर ही तोडक कारवाई तिथे केली जाते. त्याच्यानंतर बेघर जे होणारे जे लोक असतात किंवा त्या घरात राहणारे जे लोक असतात ते बेघर होतात. तर याच्यावर ही जी गोष्ट होत असते याला थांबवणं खूप गरजेचं आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा. मनसे पदाधिकारी आहेत जे आई विभागामध्ये जे आहे खाली उपोषणाला बसलेले आहेत, काय त्यांचा मुद्दा आहे? त्यांनी जी तक्रार केली त्याच्याप्रमाणे आता आमची टीम गेले जागेवर. तिथे काम चालू असेल तर ते तत्काळ निष्कासन करणार. काय त्यांची तक्रार काय आहे? अनधिकृत चाळीचं बांधकाम करणार. कुठचं विभाग आहे, कुठे हे जे आय प्रभागामध्ये उमेळमान म्हणून एरिया आहे. सर, तिथे असं ऐकण्यात आलेलं आहे की खूप मोठी झोपडपट्टी एक तयार झालेली आहे. जी जागा आहे ती गव्हर्नमेंटची जागा आहे किंवा महापालिकेची असेल किंवा जिथे, तर त्याच्यावर लक्ष देणं कोणाचं काम आहे? ती काय आरक्षित जागा नाही आहे, ती खासगी जागा आहे. त्याच्यावर म्हणजे लक्ष देणं तर आमचंच काम आहे. तर तो खोटे जाहिरात करतात त्याच्यावर गुन्हे दाखल करेल. 420चा गुन्हा दाखल. थँक्यू.